मनमाड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एकत्र येत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला। तसेच जोरदार घोषणाबाजी करत हा निर्णय विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा आणि लोकशाहीच्या विजयाचा असल्याचे सांगितले। विद्यार्थी एकता जिंदाबाद, लोकशाहीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। उपस्थितांनी हा राजीनामा जनआंदोलनाचा परिणाम असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला सलाम करत जनतेच्या एकजुटीमुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा केला। कार्यक्रमादरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। विद्यार्थी संघटनेने आणि त्यांना जो पाठिंबा दिला होता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, जो आमच्या पक्षप्रमुखांनी जो पाठिंबा दिला होता तो सुरुवातपासून तर शेवटपर्यंत होता। त्या पाठिंब्याच्या आधारावर आज आपण विजयी झालेलो आहोत, विद्यार्थी पण विजयी झालेले आहात। आज एक लढाई जिंकलेलो आहोत आपण। आज त्यांना एक धक्का बसलेला आहे भारतीय जनता पक्षाला। त्यांच्या एका पदाधिकाऱ्याचा, त्यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा होणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती। आतापर्यंत ते आपल्याच बापाची सत्ता समजत होते, त्या सत्तेला कुठेतरी भंगूर लागलेला आहे याची जाणीव भाजपच्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पुढाऱ्यांना आणि मंत्र्यांना झालेली आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून हे प्रत्येक जनतेला कळलेलं आहे का आंदोलन केल्यानंतर किंवा न्याय कसा मिळतो आपल्याला। 14 वर्षात हे पहिल्यांदा आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि जनतेला आणि विद्यार्थ्याला पण न्याय मिळालेला आहे। हळूहळू या सगळ्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे। बीजेपी सरकार ज्या पद्धतीने हुकुमशाही करत होती, दडपशाही करत होती, त्याचा निषेध करण्यात आला। आणि जे विद्यार्थी संघटनेने, जे युवा शक्तीने, जे वांगचूक साहेब, जे अभिजित दिपके यांनी जे आंदोलन पुकारलं ते भारतभर फेडलं आणि शेवटी प्रधानमंत्रीला नाईलाज त्यांना माफी मागावी लागली भारत देशाची। आणि तेव्हा जो त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यावर राजीनामा घेण्यात आला, हे सर्वात महत्त्वाचा विषय। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जल्लोष करतोय।